ताज्या घडामोडी पाहिजेत? तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. जामखेड शहरामध्ये मतदार यादी पुनर्निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने शहरामधील प्रत्येक मतदार केंद्रावरती कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभेच्या प्रत्येक बूथवरती BLO आणि 2 सहकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरामधील प्रत्येक नागरिकांनी या केंद्रावरती जाताना आपले आधार कार्ड, ओळखपत्र आणि फोटो घेऊन जावे आणि मतदार यादीमधील आपले आणि आपल्या कुटुंबामधील मतदारांचं नाव पुनः करावं असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. 30 जून ते 29 जुलै हा कालावधी भारतीय निवडणूक आयोगानं मतदार यादी पुनर्निरीक्षण करण्यासाठी दिलेला आहे आणि घरोघरी जाऊन BLO आणि कर्मचारी यांच्या मार्फत हे काम सुरू आहे, अशी माहिती जामखेडचे तहसीलदार धनंजय बांगर आणि जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी दिली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन देखील केलं आहे. नमस्कार, मी तहसीलदार जामखेड. माननीय भारत निवडणूक आयोग यांनी दिनांक 30 जून ते 29 जुलै या दरम्यान SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व BLO हे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे एन्युमरेशन फॉर्म्स कलेक्ट करून डिजिटाईज करण्याची प्रक्रिया आपण करत आहोत. सद्यस्थितीमध्ये काल दिनांक 14 जुलै 2026पर्यंत तालुक्यामध्ये साधारण 49% इतक्या मतदारांचे फॉर्म्स कलेक्ट करून डिजिटाईज करण्याची प्रक्रिया झालेली आहे. तरी या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण जामखेड शहरामध्ये विशेष कॅम्प्सचे आयोजन केलेले आहे. तरी या माध्यमातून मी जामखेड शहरवासियांना विनम्र आवाहन करतो की आपल्या कुटुंबियातील किमान एक जण यांनी या कॅम्प्सला भेट देऊन आपल्या कुटुंबियांचे एन्युमरेशन फॉर्म्स भरून घ्यावेत, जेणेकरून दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या कोणाचेही पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही. धन्यवाद. जामखेड शहरामध्ये प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्व BLO यांचा एक आपण कॅम्प घेतलेला आहे. तरी मी जामखेड शहरातील सर्व मतदारांना असे आवाहन करतो की मतदार यादी पुनर्निरीक्षणाचं काम हे 29 जुलैपर्यंत आहे. तरी देखील वेळेच्या आधीच आपले नाव हे मतदार यादीमध्ये असल्याचं आणि ते नाव पुढील देखील ड्राफ्ट रोलमध्ये येण्यासाठी आपले नाव आणि आपले इन्युमरेशन फॉर्म हे पूर्णतः भरून BLOकडे सादर करण्यात यावेत. आज त्या अनुषंगाने विधानसभेच्या प्रत्येक मतदान केंद्रांवर BLOचा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे. तरीच मी शहरातल्या सर्व मतदारांना असे आवाहन करतो की आपण तिथे उपस्थित राहून BLOच्या माध्यमातून हे फॉर्म भरून द्या. अशोक वीर, C24 तास, जामखेड.